नमस्कार मंडळी, कोकणातला चाकरमनी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, या चॅनलवरती आज तुम्हाला पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत पाहायला मिळणार आहे. तर चला बघूया कशा पद्धतीने बैलगाडा शर्यतीचा जो थरार असतो तो सुरुवातीपासून कशा पद्धतीने बैल तयार करतात ते आपण बघूया. तर या साईडला इकडे गाड्या पार्किंग केल्या आहेत. हा बघा, इथे एक बैल आहे. तर आता कुठे कुठे कसे उभे केले आहेत ते आपण बघूया. इकडे पण 2 बैल आहेत उभे. गाड्या पण कशा पद्धतीने जमतात, शर्यतीला लागण्यापूर्वी बैलांची तयारी कशा पद्धतीने होते ते पण आता आपण बघूया. उत्कृष्ट प्रकारे असं हे नियोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे मथुर आहे, बघूया. मथुरला बघण्यासाठी खूप अशी गर्दी आहे. बघा कशा पद्धतीने हिसकाना काढतोय. अशा पायाने माती वगैरे उडवतात, त्याला आमच्याकडे असे हिसकाना काढतात असं बोलतात. बघा, दोन्ही साईडला अशा रश्या लावलेत. खूप सारं असं पब्लिक पण आजूबाजूला उभं असल्यामुळे बैल पण असे आपला राग व्यक्त करतात. बघा, पूर्ण घेरलं आहे बैलाला. बघण्यासाठी बघा चाहत्यांची किती गर्दी असते. तर मित्रांनो, बैलगाडा शर्यतीत सुगीचे दिवस आलेत. कारण प्रत्येकानं आपल्या घराच्या समोर असा एखादा तरी नंदी शेतकऱ्याच्या घरात असावा, अशी चांगली अशी संकल्पना या बैलगाडा शर्यतीतून आपणाला पाहायला मिळते. कारण मित्रांनो, गावाकडे जर बघितलात ना, तर आता शेतीसाठी खूप लोक अशी बैल वापरणारे कमी दिसतील तुम्हाला. भुंगा बघा कसा आहे ते. मित्रांनो, त्याची शिंग बघा किती एकदम जवळ आले ती. तर आज पाहायला मिळणार आहे कोकणातला चाकरमनी या यूट्यूब चॅनलवरती बैलगाड्यांचा थरार. कशा पद्धतीने या बैलांची जोपासना केली जाते बघू शकता. कारण मित्रांनो, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. बैलगाडा शर्यतीला बैल धावण्याच्या अगोदर कशा पद्धतीने त्याला सर्व काही सोयी दिल्या जातात हे आपण ह्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करतो आहे. एकट्याने पकडलं आहे. व्यसन लावलेली असली ना मित्रांनो, का तुमचा बैल कितीही मजबूत असला तरी आपण त्याला कंट्रोल करू शकतो, पण त्याच्या नाकात व्यसन असणे गरजेचं आहे. कारण बैलांची ताकद मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल. आणि हे तर मित्रांनो शर्यतीचे बैल आहेत, म्हणजे ह्यांच्या अंगात वाघाची ताकद असते. चित्यासारखे तेज पळणारे हे शेतकऱ्याचे नंदी आपण बघतोय. त्याच्या शिंगांची सजावट केली जाते आहे. मजबूत असा शिंगांचा साज सजवून झालेला आहे. तर त्याच्यावरती असे झेंडू लावतोय, कारण पळताना आपणाला पाहायला ते खूप भारी वाटतात. बघा कशा पद्धतीने लावलेत. कारण मित्रांनो, बैलांची सजावटच आपणाला सांगून जाते की त्याच्या मागे त्या बैल मालकाची किती, त्या नंदीची, त्या बैलाची किती जोपासना करत असणार ते बघू शकता. चपळ असा हा बैल आहे. गाडीला बांधल्याच्या नंतर गोलीगत वाऱ्याच्या वेगाने हा पळणारा बैल भुंगा. तर चला मित्रांनो, जाऊया आता. गर्दी बघू शकता तुम्ही. या गर्दीत आणि ह्या बैलगाडा शर्यतीत मित्रांनो, आपण कधी जर आलात बघायला तर आपल्या जीवाची काळजी घ्या. कारण या शर्यतीत पळणारे बैल कधी एका रेषेत पळतील तर कधी कुठे जातील सांगता येणार नाही. बघू शकता तुम्ही मथुर. कसा बघा वतरण टाकला नाही त्याने. 1001 बघा काय नंबर आहे. चला गर्दी बघा.
पळा पळा, एकाच्या एक पुढे पळा. मित्रांनो बघा, या बैलगाडा शर्यतीमध्ये आपल्या प्रेक्षकांनी कशा प्रकारे हा प्रतिसाद देत हा बैलगाडा शर्यतीचा आपला लाल मातीतला हा बैलगाडा शर्यतीला कशा पद्धतीने प्रोत्साहन देतात बघा. तेवढं मैदान आहे ते. ऊन पण मित्रांनो असं भयान पडलेलं आहे आणि त्याच्यात हा झुरल्यासारखा गुलाल उतरत आहे. तर हा गुलाल झुरल्याचा गुलाल आहे, पण नंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता जेव्हा रेस चालू होईल तेव्हा किती झुरला उडणार आहे तो. यासाठी मित्रांनो आहे ना, बैलगाडा शर्यत चालू झाल्याच्यानंतर खूप काळजी घ्यावी लागते. त्या साईडून पण बैल येत आहेत, कारण जशा पार्किंग केलेल्या गाड्या असतात त्या साईडून बैल येतील. बघा या साईडला पण एक आहे. प्रत्येक मित्रांनो जशी सावळी झाडांची सावळी असेल या साईडला गाडी घेऊन चाललेत बैलगाडी, म्हणजे गाडीला बैल बांधायचे जिकडे कुठे असतील तिकडे. इथे तुम्ही बघू शकता एक बैल बांधलाय. आता दुसऱ्या साईडचा बैल या गर्दीतून कुठून येईल, कधी आणतील, कुठून कसा काय कळणार नाही. बघूया आपण. खूप अशी गर्दी आहे बघा, चारही साईडून पब्लिकच पब्लिक आहे आणि त्याच्यामध्ये हा बैल तुम्ही बघू शकता. या बैलावरती बघा कशा पद्धतीने प्रिंटिंग केलं आहे. जिकडे प्रिंटिंग केलं आहे ते कलर केला आहे ते मित्रांनो असं वाटतं की खड्डा पडला आहे त्या साईडला. ह्या साईडला एक असा मजबूत असा उंच शिंगाचा टोकदार शिंगांचा बैल. तर मित्रांनो आपल्याला एवढे नाव का माहिती नाही. पळा 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 पळा. तर मित्रांनो असं एखादा जरी बैल आपला नियंत्रण गमावलं ना का आपल्याला असं धावावं लागतं, कारण जरी आपण किती 4-5 जणांनी मित्रांनो पकडलं असेल तरी काय सांगू शकत नाही. म्हणून नजरहटी दुर्घटना घटी, कारण बैलांपासून लांब राहणं मित्रांनो खूप सोयीस्कर आहे आपल्यासाठी. कारण ह्या गर्दीतून आपल्याला पळायला पण मिळणार नाही, चेंगराचेंगरी होणार, त्याच्यामुळे लांब राहिलं. बघा 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 बघा. खरं या धुरल्यातून असा धुरला उडतोय, डोळ्यात गेला तर बैल समोर आला तरी पण दिसणार नाही. म्हणून आपण लांब राहिलेलं बरं असतं. शेवटी मित्रांनो ते प्राणी आहेत, माणसांपेक्षा तरी त्यांना अक्कल आहे. बघा माणसं बघा कशी पळत आहेत, माहिती असून सुद्धा कशी पळत आहेत बघा. बघा किती दुर्ला उडाला आहे ते. पूर्ण मातीच आहे आणि हे मैदान आहे बघा, आणि गाड्या सुटलेल्या आहेत. बघूया आता कशा पद्धतीने, कारण मित्रांनो आता गाड्या पळत आहेत पण आपल्याला त्या ज्या जोड्या पळत आहेत त्यांना आपल्याला काही नावं माहिती नाही, पण आपण पहिल्यांदाच हा थरार बघायला आलो. बघा बघा कशा पद्धतीने पळत आहेत. आणि त्या साईडचा बैलगाडा मला वाटतं पहिला आला असेल, तर ही दुसरी गाडी. जसे जसे 4-4 गटातले बैल पळतील तसे तसे घेऊन येणार बघा. बघा एसटी बघा, त्या बैलांची शरीर एसटी बघा कशी सुदृढ आहे एकदम. त्या पद्धतीचं मित्रांनो त्यांना खाणं पण त्याच पद्धतीचं असतं. खूप गर्दी आहे आता, अफाट गर्दी झालेली आहे. या साईडला मला वाटतं आता गाड्या शर्यत झाली, त्याच्यामध्ये आता गट पास झालेला आहे. आता बघा फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी किती गर्दी झाली. असा हा आपल्या महाराष्ट्रातील बघा बैल कसा लात मारतो, असा हा मित्रांनो महाराष्ट्रात आपल्या आता तरी महाराष्ट्रात जोरदार असा बैलगाड्या शर्यतीचे आपल्याकडे नियोजन होत असतात. बघा किती जोरात लात मारते हा बैल. जवळपास जर कोणाच्या लागली ना तर मला वाटतं काजळी चमकतील. या उन्हात भर उन्हात सुद्धा काजळी चमकतील. मित्रांनो या बैलांच्या आजूबाजूला जवळपास कधी राहू नका. जर आला बैलगाडा शर्यत बघायला तर लांबूनच हा बैलगाडा शर्यतीचा आनंद घ्या.
मथुरची गाडी आहे मित्रांनो ही. कारण मित्रांनो आपल्याला सर्व बैलांचीच काय नावं माहिती नाही. बघा किती दुर्ला उडाला तो. प्रत्येकाच्या केसांवरती बघा अशी लाल लाल माती पूर्ण दिसत आहे. ह्या साईडला बघा किती गर्दी आहे. खूप पब्लिक मित्रांनो असं ह्या बैलगाडा शर्यत पाहायला लांब लांबूनवरून येत असतं. आम्ही पण मुंबईवरून आज आलो इकडे बघायला. पहिल्यांदाच आम्ही बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आलो. या साईडला एक गाडी चालली आहे. बैल नाही बांधले. मला वाटतं त्यांचा राऊंड झाला असेल म्हणून तो आता गाडी घेऊन अशीच घेऊन चालला आहे. बघा हा येतोय तो मथुर. हा फक्त आपल्याला माहिती आहे मथुर आहे तो, कारण त्याच्यावरती नंबरच असतो 1001. कारण बैला मित्रांनो